चला तर नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात स्वर्गीय जाणू दाजी पाटील यांच्या स्मरणार्थ माऊली चषक 2026चा हा रणसंग्राम. मी रोहित गोरले सर्व क्रिकेट रसिकांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे सहर्ष स्वागत करतो. ए मोन्या, प्रथम नाणेफेकीचा कुळ प्राप्त केल्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना कासपाडाचा वे संघ आणि फलंदाजीकरिता आपण पाहतोय दत्तकृपा धोंडा वडवली संघ. फलंदाज आपण पाहतोय ऋतिक. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला असेल तर बाउन्स अतिरिक्त होता, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल झालाय. बाउन्स ऑफ रिझन मध्ये 4 धावांसाठी पहिल्या चेंडूवर चौकार आलाय आणि 4 धावा नैसर्गिक आणि केला जातो. या ठिकाणी आपण पाहतोय धोंडा वडवली संघाचा. फलंदाज आपण पाहतोय ऋतिक, जो मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला असेल ना तर पहिल्या चेंडूवर विकेट आली होती, काही करू शकला नव्हता तोच ऋतिक. मात्र यावेळेस आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर चक्कर आला, त्यावेळेस मिस टाइम शॉट. अगदी आपण पाहिलं तर हवेत चेंडू खेळलं होतं, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल देखील झालाय. 38 सर्कलमध्ये फील्ड देखील केला जाईल, एकदा अजून अंकित केली जाईल स्कोरबोर्डमध्ये. दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि दोन चेंडूंच्या अखेरीस आपण धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहतोय 5 या अंकावर. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जेतू. पहिला चेंडू फेस करतील जेतू. नक्कीच मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल जितेंद्र अर्थात जेतू याने खूप साऱ्या चांगल्या धावा जोडल्या होत्या. यावेळेस अगदी आपण पाहिलं तर ऑफ साईडला पंच केला, इनफिल्डच्या वरनं चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आलेत दूरवरून उचलून फेक देखील केली जाईल. तर आपण पाहतोय 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल आणि जे ताळमेल देखील आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये अप्रतिम ताळमेल राहिले आणि त्याचबरोबर या 2 धावा देखील जोडल्या गेल्यात. धावसंख्या आपण पाहतोय 7 या अंकावर. आपण हा चेंडू पाहिला असेल तर थोडंसं आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. ज्या प्रकारचा चेंडू होता ना त्याचप्रमाणे शॉर्ट सिलेक्शन देखील पाहायला मिळालं होतं जितेंद्र. यावेळेस लवकर फुल टॉस अगदी आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह केला गेला, त्या ठिकाणी डीपमध्ये आहे प्रोटेक्शन. चेंडू उचलून फेक देखील केला जाईल. यावेळेस एकच धाव येईल. अगदी आपण पाहिलं तर चेंडूंचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत 4 आणि धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 8 या अंकावर. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला होता, त्यानंतर आपण सिंगल पाहिली, त्यानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर या चेंडूवर देखील 1 धाव. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय. आपल्या शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक होते डाऊन द बॉल, मात्र चुकी घडली आहे, जेल सुटली आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. ठिकाणी जाऊन फील्ड देखील केली जाईल. मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. जेलची संधी निर्माण झाली होती आणि आपण पाहिलं असेल तर जेल ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता. भरपूर वेळ होता आणि त्या संधीचा आणि वेळेचा फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहायला मिळाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 3 धावा देखील पळून पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या आपण पाहतोय 11 या अंकावर. शेवटचा चेंडू शेष असेल या षटकातील. पहिलं षटक अर्थातच पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय, त्यामध्ये खूप साऱ्या चांगल्या धावा देखील आल्यात. शेवटचा चेंडू, चेंडू यावेळेस आपण पाहिलं तर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. शरीरावर चेंडू आदळलाय आणि अपील देखील केली होती, मात्र अपील थोडीशी फेटाळून लावत असताना आपण पंचांना पाहिलं असेल. नंतर षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 12 या अंकावर. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा आणि जमेची बाजू एक असेल की एकही विकेट गमावला नाहीये. कारण आपण मागच्या सामन्यामध्ये धोंडा वडवली संघाचा जर विचार केला तर पहिल्याच चेंडूवर पहिल्या षटकामध्ये ऋतिक बाद झाले होते जरूर. मात्र या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर ऋतिक लगेच पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं दोन्ही फलंदाजांचा ताळमेल देखील अप्रतिम राहिलाय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच जोरावर धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 12 या अंकावर. तर इथून नवीन गोलंदाज आपण पाहतोय आणि 2 धावा पेनल्टीच्या असतील. कासपाडा चावे संघाचा 12th मॅन नाहीये, त्या 2 धावा देखील स्कोरबोर्डमध्ये ॲड केल्या जातील. एकंदरीत 12 आणि +2 अर्थात 14 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. 12th मॅन नसल्याची पेनल्टीज देखील केले गेले.
नवीन गोलंदाज आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्याकरिता आलेत. गोलंदाज सनी, लक्ष असू द्या 15 मिनिटामध्ये 3 षटक कंप्लीट करणं अनिवार्य आहे. 3 षटक जर 15 मिनिटामध्ये कंप्लीट झाले नाही तर अथवा एक प्लेअर 38 सर्कलमध्ये तैनात केला जाईल. प्लस दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला तर ओव्हर पिच चेंडू होता, बिरकावून दिलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होत आहे आणि जेल सुटली आहे. दोन धावा देखील आल्यात. अगदी जेल सोडली गेली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा आल्यात. एक शॉट आहे. एकच आहे का? येस सॉरी, एकच धाव होती. एकच धाव पळून पूर्ण केली गेली. स्ट्राईक एंडला जितेंद्र होते. यावेळेस अल्टी पल्टी शॉट अगदी आपण पाहतोय स्विच हिट केलाय आणि त्यावर पॉवरफुल शॉट पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी आपण पाहिलं असेल ना तर हा चेंडू खूप अगोदर लेंथ उलखली होती आणि त्यानंतर स्विचिटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांसाठी षटकार आलाय. पुढील चेंडू यावेळेस पुढे सरसावत स्टेप आउट केलाय. सरळ उडवलाय. आपण अगदी पाहतोय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं अजून एक आलाय ऋतिक याच्या बॅटमधनं. 6 धावांसाठी षटकार. या आधीच्या चेंडूवर स्विच आणि हा पाहू शकता स्टेप आउट केलं. अगदी लेंथ पिक केली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर प्रॉपर टायमिंग आणि ताकद देखील खूप सारी होती. चेंडू सरळ फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार आलाय. बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात तर ऋतिक याच्या बॅटमधनं. आणि एकंदरीत धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवर आता 27 रन्स. 27 धावा आल्यात. आपण पाहतो 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. इथून तिसऱ्या चेंडूवर देखील षटकार लगावला जाईल का? ऋतिक इथून पहिली षटकार हॅट्रिक देखील कंप्लीट केली जाईल का हे देखील आपण पाहणार आहोत. पण पाहिलं असेल मागच्या सामन्यामध्ये चौकार हॅट्रिक देखील कंप्लीट झाली आहे आणि याआधी देखील विकेट हॅट्रिकची देखील संधी निर्माण झाली होती. मात्र त्यावेळेस विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाली नव्हती. आता षटकार हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे. मागच्या सामन्यामध्ये चौकार हॅट्रिक संदेश याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाली होती छोट्या 11 महापोली संघाचा. आणि आता इथून आपण पाहणार आहोत षटकार हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का? ऋतिक समोर आहेत आपण पाहतोय. अगदी या दोन्ही चेंडूंचा विचार केला ना, दोन्ही चेंडू आपण पाहिला असेल तर एक स्विच हिट केला आणि तो सुद्धा सक्सेसफुल ठरत असताना त्यानंतर स्टेप आउट करून षटकार देखील पाहिला. तिथून कौतुक करावं लागेल. नक्कीच ऋतिक याने दाखवून दिलं आहे की मागच्या सामन्यामध्ये मी काही करू शकलो नव्हतो, मात्र या सामन्यामध्ये माझं वर्चस्व नक्कीच मी दाखवणार आहे. आणि का मला ओपनिंग करिता पाठवलं जातं ते देखील दाखवून देत असताना ऋतिक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला स्पीडअप करा. पुढील चेंडू यावेळेस दबाव पाहतोय. दबाव पूर्णपणे दबावात असेल गोलंदाज. अगदी आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या खूप सारा बाहेर होता आणि पंच लगेच आमच्याकडे वळलेत. आम्हाला दर्शवलंय की हा दिशाहीन चेंडू आहे. अव्वंतर धाव स्कोरबोर्डमध्ये ऍड केली जाईल. अगदी आपण पाहिलं 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर हा दबाव गोलंदाजावर पाहतोय. तेच तर चेंडू करायचा होता. ऑफस्टिकवर फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता हा चेंडू, मात्र दिशा खूप सारी भरकडल्यात. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न होता. फुलटॉस चेंडू होता. स्विच हिट गेलाय. चुकीचं शॉट सिलेक्शन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. जर सरळ बॅटने केले असते तर हा फुलटॉस चेंडू होता. यावर नक्कीच काहीच समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं, मात्र स्विच हिटचा प्रयत्न झाला. त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल एक धाव पळून पूर्ण गेले आणि धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय 29 रन्स. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर लेंथ ठेवली होती. पुन्हा पंचांनी दंडित केलाय. अगदी आपण पाहिलं असेल फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. याआधी देखील याच प्रकारचा प्रयत्न झाला होता. त्यावेळेस देखील दिशाहीन चेंडू होता. आता जितेंद्र ज्यावेळेस स्ट्राईकला आले ना त्यावेळेस देखील त्याच प्रकारचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता, तर त्यावेळेस देखील दिशाहीन चेंडू आलाय. यावेळेस जितेंद्रने सुद्धा उडवलाय. अगदी आपण पाहतोय स्लॉटमध्ये चेंडू होता आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर अप्रतिम राहिलेत. डिप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी आलाय षटकार.
धन्यवाद डिझे. नक्कीच पाहिलं असेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर केले होते, मात्र थोडासा त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जो चेंडू होता 6 धावांसाठी षटकार आलाय. पुन्हा एकदा आता पाहतोय वेळेस पुन्हा लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता यष्टीरक्षकाने झेल स्वीकारली आहे. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये. जितेंद्र बॅक टू द डग आउट. म्हणजे अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 36 रन ऑन स्कोरबोर्ड. अगदी आपण पाहिलं असेल ना, पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या आणि त्या दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आपण पाहिलं असेल पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार देखील पाहिले होते. त्यानंतर वाईट चेंडू आला, त्यानंतर एक सिंगल, पुन्हा एकदा एक वाईट आणि जितेंद्र ज्यावेळेस स्ट्राईकला आले त्यांच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर विकेट. म्हणजे एकंदरीत दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा आल्या. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 36 या अंकावर. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. लक्ष असू द्या, वेल टायमर सेट केला गेलाय. 15 मिनिटामध्ये 3 षटक हाताळणं अनिवार्य असेल. आणि आता आपण पाहायला गेलं तर 11 मिनिटांचा कालावधी तुम्ही खर्च केलाय. 4 मिनिटामध्ये हा षटक कंप्लीट करणं अनिवार्य असेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय उमेश. स्ट्राईक एंडला असेल ऋतिक. पहिला चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळाला ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं असेल तर दूरवरून देखील खेळण्याचा प्रयत्न होता. हा अगदी चेंडूच्या मेरिटपर्यंत पोहोचले नव्हतं आणि हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटन बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाहीये. उमेश याचा पहिले चेंडू आपण पाहतोय निर्धावाला. इथून कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना, कारण आपण पाहायला गेलं तर मागचं षटक सुद्धा खूप साऱ्या धावा आल्यात. इथून कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा उमेश. वेळेस पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र आपण पाहिलं असेल ऑफस्टिकच्या खूप सारा बाहेरचा चेंडू. पुन्हा पंच आमच्याकडे बोललेत, आम्हाला दर्शवलंय की हा दिशाहीन चेंडू असेल. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव आला होता, मात्र त्याची भर काढून देणारा हा चेंडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. हा दिशाहीन चेंडू आलाय. स्विच हिटचा प्रयत्न देखील होता. ऋतिक नक्कीच याआधी देखील एक स्विच हिटमध्ये ते सक्सेसफुल ठरले होते. षटकार देखील आला होता. आता आपटून टाकण्याचा प्रयत्न. शॉट पिच चेंडू होता. शॉट ऑन बोल केला. मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. चेंडू ट्रॅव्हल झालाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी काय घडलंय. येस, तर चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी चौकार. 3 क्षेत्ररक्षक होते, मात्र तिन्ही क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देत चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी आलाय चौकार. चेंडू अडवू शकले नव्हते. आपण पाहतोय पुढील चेंडू. त्यावेळेस पुन्हा अगदी फोर्स केलाय समोरच्या दिशेने. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक नाही आहेत. एक धाव पडून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. अगदी चेंडू 38 सर्कलमध्ये ट्रॅव्हल झाला होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर डीपमधून क्षेत्ररक्षक आले होते. उचलून फेक देखील गेली गेली आहे. 2 धावा पडून पूर्ण केल्या. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 43 रन्स ऑन स्कोरबोर्ड. यापुढील होणारा सामना गावदेवी पिलंजे महापोली आणि विजयी संघ असा सामना आपण पाहणार आहोत. महापोली संघाचे कर्णधार आपण देखील सज्ज राहायचे. मात्र आपण या मॅच नंतर आपण नाणेफेकी करणार आहोत. विजयी संघ आणि महापोली आपण मॅच पाहणार आहोत. चला स्पीडअप करा. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं असेल तर हा निर्धाव चेंडू आलाय. देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या आपण पाहतोय 43 या अंकावर. हा विकेट नक्कीच अप्रतिम राहिलाय. हा षटक अप्रतिम राहिलाय, कारण आपण पाहिलं असेल तर या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात.
चौकार जरूर आला होता. यावेळेस आपण पाहतो एज लागली आहे, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मात्र एक धाव पडून पूर्ण केली जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतोय 44 44 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत छोट्या 11 महापोली विपक्ष विजयी संघ. मॅच नक्कीच आपण यापुढील लढत देखील पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहिलं तर 44. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 22 आणि या षटकामध्ये डबल 8 धावा आल्यात. तिन्ही षटक कंप्लीट करण्याकरिता बरोबर 15 मिनिटांचा कालावधी खर्च केलाय. चला स्पीडअप करा. जरी तुमचा कालावधी समाप्त झाला असेल तरी हा षटक देखील तुम्हाला 5 मिनिटांमध्येच कंप्लीट करायचं आहे. आपल्याकडे खूप सारा वेळ कमी आहे आणि अजून इथून पुढे खूप सामने देखील खेळवायचे आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय ओव्हर पिच चेंडू होता, उडवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. हा जाईल 6 धावांसाठी षटकार ऋतिक याच्या बॅटमधनं. कीच आपण पाहतोय ऋतिक आहे. ऋतिक याच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 षटकार आलेत. विश्वास गोलंदाज पहिल्याच चेंडूवर षटकार आला. यापुढील चेंडू देखील फोर्स केलाय समोरच्या दिशेने. अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आले, चुकी घडल्या. मौका भी दिया और चौका भी दिया असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. महत्वपूर्ण या ठिकाणी आपण पाहतोय झेल ठरली असती. चौकार आलाय.
थोडंसं करेक्शन आहे स्कोरबोर्डमध्ये, ते व्यवस्थित केलं जाईल. एकंदरीत धावा झाल्यात 61 आणि विजयाकरिता 62 धावांची आवश्यकता असेल. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 22, तिसऱ्या षटकामध्ये 8 आणि चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 17 धावा आणि पेनल्टीच्या 2. असं एकंदरीत आपण धावा पाहतो. 61 आणि विजयाकरिता 62 धावांची आवश्यकता असेल. चला तर लगेच क्षेत्ररक्षक जजवा आणि कासपाडा चावे संघ आपण देखील आपली पारंपरिक वैयक्तिक सलामीची जोडी देखील मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे. जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. वारंवार आम्ही उल्लेख करतो आजचा स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल उद्घाटन देखील पार पडलं गेलं. त्याच अनुषंगाने आपल्याला खूप सारा वेळ देखील खर्च केला. इथून जास्त वेळ खर्च करणार नाही यात, याची सुद्धा दक्षता घ्यायची, कारण तुमचं सहकार्य मोलाचं असेल. तुमच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा सक्सेसफुल होणार नाही आहे. चला कासपाडा चावे संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे. दोंडावडवली संघाने क्षेत्ररक्षण देखील सजवलंय आणि इथून आपण पाहतो एकंदरीत 100 त्या ठिकाणी 62 रन्स आवश्यकता असेल 62 धावांची विजयाकरिता. कासपाडा चावे संघाला विनंती असेल की आता फलंदाजी आहे तर तुमचा एक खेळाडू इथे जर समालोचन कक्षामध्ये पाठवलं तर खूप बरं होईल, कारण तुमची नावं सांगण्याकरिता तुमचा 12th मॅन नाही आहे. विनंती आहे. आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय मॅन ऑफ द सिरीज देखील आहे, उत्कृष्ट फलंदाज देखील आहे. तर जर तुमचा एखादा प्रतिनिधी नसेल, तुमची नावं इथे जर पोहोचली नाहीत ना, तर तुम्ही त्या पारितोषिकाकरिता पात्र असाल तर पारितोषिक देखील कुठेतरी तुम्ही त्या पारितोषिकापासून वंचित राहू शकता. विनंती आहे एक खेळाडू तुम्ही इथे पाठवा. आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक आपल्याला लाभलंय ज्ञानदेव म्हात्रे, सरपंच सावध यांच्या माध्यमातून. आणि अगदी आपण पाहतोय पहिला चेंडू आपण पाहिला तर अगदी यॉर्कर लेनचा चेंडू परफेक्ट यॉर्कर आणि पहिल्या चेंडूवर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. पहिलं विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहिलंय. नक्कीच उल्लेख करत होतो प्रथम पारितोषिक आपल्याला लाभलंय ज्ञानदेव म्हात्रे, विद्यमान सरपंच सावध. त्याच्यानंतर द्वितीय पारितोषिक इरफान भुरे आणि नितीन जोशी यांच्या माध्यमातून लाभलंय. तृतीय पारितोषिक विश्वास पाटील वाशेरे यांच्या माध्यमातून लाभलंय. चतुर्थ पारितोषिक राकेश पाटील काल्लेर यांच्या माध्यमातून लागलंय. आणि आपण ज्या ट्रॉफीज पाहतोय त्या आपल्याला लाभल्यात अल्ताफ बाली, सरपंच खाडीपार कोणी यांच्या माध्यमातून लाभलंय. बॅट्समन बॉलर यांच्याकरिता सुद्धा आपल्याला अल्ताफ बाली यांच्या माध्यमातून ट्रॉफीज लाभले. सरपंच खाडीपार, मॅन ऑफ द सिरीज सुजाता नितीन राऊत, सरपंच अनगाव यांच्या माध्यमातून आपल्याला कूलर लाभलंय. मॅन ऑफ द मॅच करिता आपण प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच देतोय, त्याकरिता आपल्याला ट्रॉफीज लाभल्यात. संतोष पाटील दापोडे आणि सन्मान चिन्ह आपण पाहतोय स्पर्धेमध्ये आपल्याला लाभल्यात माऊली ग्रुप. चला तर बोलूयात सामन्याकडे. सर्व जे स्पॉन्सर आहेत त्यांचं धन्यवाद. गोलंदाज आपण पाहतोय करण हा दिशेन चेंडू आला. पहिल्या चेंडूवर विकेट आला आणि चेंडू चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. आणि करण आपण पाहिलं असेल फलंदाजी करत असताना एकच चेंडू फेस केला होता, मात्र षटकार देखील आला होता करण फलंदाजी करताना. आता आपण पाहतोय
अगदी उडवलाय आपण पाहतोय ऑफ साईडला हेलिकॉप्टर उडवलाय. वन बाउन्स चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी आलाय चौकार. नक्कीच आपण पाहिलं की पहिल्या चेंडूवर विकेट आली आणि त्यानंतरचा दिशाहीन चेंडू आणि त्यानंतरचा हा चेंडू देखील त्याच प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न होता. कारण आपण पाहिलं असेल पहिला चेंडू अगदी यॉर्कर लेनचा होता. हा चेंडू देखील त्याच प्रकारे हाताळायचा होता. मात्र थोडीशी लेंथ मागे राहिली आणि त्यावर आपण पाहिलं तर फटका देखील अप्रतिम एक्झिक्यूट केला. अगदी आपण पाहिलं लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नव्हते आणि त्यानंतर आपण पाहिलं 4 धावांसाठी चौकार आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 5 या अंकावर. पुन्हा एकदा करण सज्ज झालाय. समोर जाईल उमेश. आपल्याला शॉर्ट पिच चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न आणि आपण पाहतो इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ साईडला खेळायचा होता. मात्र आपण पाहिलं असेल तर मिडॉनला कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली जाते. अजून एक विकेटचं बदन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. उमेश बॅक टू टाक आउट. तो आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. अगदी पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर ॲक्शन रिप्ले. आपटून टाकण्याचा प्रयत्न ऑफ साईडला गेलायचं होतं जरूर. मात्र आपण पाहिलं असेल अतिरिक्त बाउन्स होता आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं चेंडू खूप वेळ हवेत होता आणि मिडॉनला क्षेत्ररक्षक देखील होते. कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली गेली आणि अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली जाते, अप्रतिम गोलंदाजी करण याच्या माध्यमातून. पुढील चेंडू करण याचा. त्यावेळेस फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडू मिस टाईम शॉट पाहायला मिळतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तर होता. तर आपण पाहिलं तर थोडंसं कंपासून वाईट थ्रो पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर एक धाव पळून पूर्ण केली गेली आहे. चौकार आला त्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाज करण याने. प्रभावी गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील अशाच प्रकारे काहीशी गोलंदाजी राहिली होती आणि या सामन्यामध्ये देखील त्याच प्रकारे गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. धावसंख्या पाहतोय स्कोर बोर्डवर 6 या अंकावर. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चला स्पीडअप करा विनंती असेल. लक्ष असू द्या की आपण टाईम सेट केलंय. 15 मिनिटामध्ये 3 षटक हाताळणं अनिवार्य असेल. पुढील चेंडू यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. पुल केलंय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमा पार आलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार. बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालेला शॉर्ट पिच चेंडू होता. त्यावर फोर्स केलं गेलं. पॉवरफुल शॉट पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक होते थोडेसे आपण पाहिलं तर लॉंग ऑन स्टेड होता आणि 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार आला. या पुढील चेंडू देखील अप्रतिम प्रहार पाहायला मिळतोय. जागा बनवून केल्यात. अगदी आपण पाहिलं तर डीप कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये अजून एक आलाय. 4 धावांसाठी अविनाश याच्या बॅटमधनं चौकार. या अंकावर धावा तर खूप साऱ्या चांगल्या आल्यात. मात्र आपण पाहिलं तर 2 विकेट देखील गमावलेत. अगदी आपण पाहिलं तर या षटकामध्ये कारण 3 चौकार देखील आलेत. ते आपण पाहिलं तर अविनाश याच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. त्याआधी देखील उमेश याने 1 चौकार लगावला होता. एक दिशाहीन चेंडू देखील पाहायला मिळाला. एकंदरीत धावसंख्या आपण पाहतोय 14 या अंकावर. गोलंदाज आपण पाहतोय प्रेषित. नक्कीच प्रेषित आपण पाहिलं असेल मागच्या सामन्यामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी राहिली होती. अगदी आपण पाहिलं तर 14 वर्षाचा हा खेळाडू आहे आणि कमी वयामध्ये खूप उंची गाठली आहे गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय.
अप्रतिम गोलंदाजी करतोय. अगदी आपल्या मनगटी ताकद आणि आपल्या शैलीने प्रभावी गोलंदाजी सर्वांची मनं जिंकलेत या गोलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये. आणि पहिलाच चेंडू देखील पाहिलं, अप्रतिम चेंडू राहिले, एक सिंगल देखील आली आहे. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतो अविनाश, ज्याच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. तर इथून हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का? याआधी देखील एक चौकार हॅट्रिक आली आहे संदेशकडनं, छोट्या 11 महापोलीस संघाचा जो फलंदाज होता. तर इथून हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का? यस, आपण पाहतोय हा चेंडू अगदी लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं ना तर टप्पा पडल्यानंतर थोडंसं वलन देखील होतं आतल्या दिशेने. येताना आपण चेंडू पाहायला मिळालं, कटरचा वापर केला होता आणि त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आला. लगेच मी उल्लेख केला होता की या गोलंदाजाची प्रभावी गोलंदाजी राहिली आहे. ती का राहिली तर या प्रकारची चेंडू तो हाताळतोय. अगदी मागच्या सामन्यामध्ये देखील अचूक लेंथवर गोलंदाजी हाताळली गेली होती आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आता देखील हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेषित त्यावेळेस शॉर्टपिच चेंडू होता, ऑफ साईडला उडवलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले होते. लॉंग ऑफला चुकी घडली आहे, जेल सोडली गेली आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात या चेंडूवर धावा येत आहेत 2. धावसंख्या आपण पाहतोय 17 या अंकावर. 17 धावा आल्यात. मात्र आपण पाहतोय 15 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे विजयाकरिता. पुढील चेंडू यावेळेस सुद्धा अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. आता हा चेंडू आपण पाहिला ना, स्लोवर पण चेंडू होता. अगदी बॅटच्या तोला चेंडू लागला होता आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक होतं, गलीमध्ये चेंडू फील्ड केला गेलाय. हे व्हेरिएशन आहे, ही गोलंदाजाची ताकद आहे. कारण ते स्तरार चेंडू देखील हाताळतो, कटर चेंडू देखील हाताळले जातात. आणि आपण हा चेंडू देखील पाहिला असेल, लेंथ थोडीशी मागे ठेवली होती आणि आपण पाहिलं असेल थोडासा स्पीड देखील कमी, स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला. नाही, पुन्हा एकदा प्रेषित आपले शफल ओपन खेळण्याचा प्रयत्न होता, अतिरिक्त शफल झाले होते, खूप जास्त प्रमाणात शफल झाले होते. आणि आपण पाहिलं असेल अगदी लेग स्टिकवर हा चेंडू हाताळला गेला. अजून एक निर्धाव चेंडू आलाय, अप्रतिम गोलंदाजी. आता आपण समीकरण पाहतोय 13 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता असेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण पाहतोय 18. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 18 या अंकावर. 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील आलेत. प्रेषित पुन्हा एकदा त्यावेळेस फुलटॉस चेंडू होता. हॅलो, चेक टेस्ट. फुलटॉस चेंडू. हॅलो हॅलो हॅलो, चेक.
हॅलो. हॅलो. तिसऱ्या षटकाचा खेळ. चेक. चेक. हॅलो. हॅलो.
हॅलो, हॅलो. हॅलो, हॅलो. चला आपण टॉस करूयात. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. टीम या मॅचमधले विजेता संघ धोंडा वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत छोट्या इलेवन म्हापोली या दोन टीममध्ये आपण टॉस करूयात. या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी. आणि सन्मान्य वालन साहेब आहेत इथे उपस्थित आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या नेक्स्ट मॅचचा. भरपूर चांगली स्पर्धा स्वर्गीय जानू दाजी पाटील यांच्या स्मरणार्थ माऊली चषक 2026 आपण सध्या पाहतोय. चला टॉस करूयात. टॉस झालेला आहे आणि या मॅचचा टॉस धोंडा वडवली टॉस जिंकला. ऑन दी टॉस अँड द सिलेक्टेड टीम धोंडा वडवली. इलेक्टेड बॅट फर्स्ट. या ऑल द बेस्ट बोथ टीम कॅप्टन्स. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देऊयात आणि लगेच जाऊयात मॅचकडे. जी फर्स्ट हाफ क्लिअर आपण जे करतोय त्या फर्स्ट हाफमधले जर बघितलं गेलं तर आता हे दोन संघ आहेत. यातला एक संघ जो आहे तो आजच्या दिवसातील अंतिम क्वालिफायर मॅच खेळताना दिसेल. चेंजेस भरपूर बघा काळाप्रमाणे बदलणं गरजेचं असतं आणि आपल्या असोसिएशनमध्ये आपण जर बघितलं गेलं तर चेंजेस केले गेले. याआधी आपण जर बघितलं गेलं तर 10चा पोल जो आपण खेळत होतो सुरुवातीला आपण विकी जर 2 ते 3 वर्षापूर्वी बघितला तर आपण 10चा पोल जो खेळत होतो तो अखंड संपूर्ण खेळवायचो आणि त्यामध्ये आपण मध्यंतराने सेकंड राऊंडला लॉट्स टाकायचो. सो ते चेंजेस त्यानंतर केले. डिरेक्ट लॉट्स आले ज्यामध्ये पहिल्या संघाला क्वालिफाय डिरेक्टली बाय, त्यानंतर शेवटच्या संघाला डिरेक्टली बाय, ही पद्धत आपण चालू केली. त्यानंतर आता आपण तिसऱ्या टर्ममध्ये तिसऱ्या फेजमध्ये आलो आहे जिथे डिरेक्टली फर्स्ट हाफ आपण क्लिअर करतो आहे. चेंजेस भरपूर केलेत असोसिएशनचे. आणि एक गोष्ट जर बघितली गेली विकी तर मला देखील एक गोष्ट सांगताना अभिमान वाटेल की मी देखील भिवंडी, कल्याण, डोंबिवली, ठाणे या परिसरात किंवा वसई विरारमध्ये कॉमेंट्री करतो त्यावेळेस एक गोष्ट प्रामुख्याने म्हटली जाते की जी कवाड अंबाडी असोसिएशन आहे इथले रूल्स आणि इथल्या ज्या स्पर्धा आहेत या आत्तापर्यंत या संपूर्ण विभागामध्ये सर्वात टॉपला ही स्पर्धा किंवा ही असोसिएशन पाहायला मिळते. आणि या असोसिएशनची चर्चा संपूर्ण विभागामध्ये जिल्ह्यामध्येही केली जाते कारण की त्या पद्धतीने मागच्या 5 वर्षांपासून आपण पाहतो ना की ज्या पद्धतीने असोसिएशन पुढे चालली आहे किंवा असोसिएशनची जी ग्रोथ आहे त्यामधला सर्वात बेस्ट जो मी म्हणेन की त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचे रूल्स आहेत ते सर्वात महत्त्वाचे की त्यांनी ज्युनियर कॅटेगरी वेगळी, सीनियर बी कॅटेगरी वेगळी आणि सीनियर कॅटेगरी वेगळी. सो या 3 वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत त्यामुळे नवीन संघ तयार होतात, भरपूर नवीन तयार होतात. आणि मागच्या 5 वर्षामध्ये जे क्रिकेटही खेळत नव्हते की ज्यांना क्रिकेटमध्ये इंटरेस्टही नव्हतं ते संघ देखील इकडे खेळायला यायला लागले आणि त्यांनी देखील एक चांगली कामगिरी केली आहे. ज्युनियरमधून त्यांचं अपडेट व्हर्जन झालं, त्यानंतर सीनियर बीमध्ये गेले, तिकडनं अपडेट होऊन असे भरपूर संघ पाहिलेत. पी-एन-जे संघाला आपण देखील पाहतो. श्रावणी इलेव्हन पी-एन-जे ज्युनियरपासून सुरुवात झालेली आज जर बघितलं गेलं तर सीनियरमध्ये खेळतात. जयदुर्गा सुपेगाव या संघाचा